टाटा मोटर्सचे सर्व पदाधिकारी दुपारचं जेवण एकत्र करीत असत, परंतु गेल्या काही दिवसांपासून सुमंत मुळगावकर ही नेमकी लंचच्या वेळेस आपली कार घेऊन बाहेर पडत आणि लंच उरकल्यानंतर डायरेक्ट आपल्या कार्यालयात जात। चर्चा अशी होती की काही मोठे डीलर्स त्यांना 5 स्टार हॉटेल्समध्ये आमंत्रण देतात। एक दिवस इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कारचा पिछा केला आणि सुमंत मुळगावकर महामार्गापाशी बाजूला असलेल्या ढाब्यापाशी त्यांनी आपली कार थांबवली आणि वेटर्सला ऑर्डर देऊन टाटा ट्रक्सची उत्पादनं वाहून नेणाऱ्या ड्रायव्हर सोबत त्यांनी जेवण केलं। टाटा ट्रक्समध्ये नेमक्या चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत आणि नक्की काय बदलायला हवं या गोष्टींचं त्यांनी टिपण तयार केलं आणि लंच नंतर आपल्या कार्यालयात आले। या सर्व गोष्टी पाहून पदाधिकारी थक्क झाले, कारण त्यांना नेमकं कारण समजलं होतं। एखाद्या कंपनीच्या उच्च पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला त्या काळी टाटा सुमो हे ब्रँड नाम मिळणं हा त्यावेळेचा सर्वात मोठा सन्मान समजला जातो। एखादं साम्राज्य उभं करण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्याचा यथोचित गौरव करणं, त्याचा सन्मान करणं, सुमंत मुळगावकर या मूळ अध्यक्षरांपासून सुमो हे नाव तयार करण्यात आलेलं आहे। या निमित्तानं टाटांचं देखील हार्दिक अभिनंदन। मला तर पहिले सुमो म्हणजे फक्त जपानी कुस्तीगीर एवढंच माहित होतं। या निमित्तानं सुमंत मुळगावकरांची स्टोरी आपल्याला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा।